नमस्कार, मी वैद्य मृणाल चेतन पाटील भुसावळ येथे गेली 10 वर्षापासून प्युअर आयुर्वेद प्रॅक्टिस करते। सर्वप्रथम तर मी दूध पापेश्वर कंपनीचे विस्तार डिव्हिजनचे खूप मनापासून कौतुक करते की त्यांनी मकर संक्रांती निमित्त हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे। आता आपण मकर संक्रांतीचे महत्त्व जाणून घेऊया आयुर्वेदीय दृष्टिकोनातून। मकर संक्रांतीला सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो, अर्थातच उत्तरायणाला सुरुवात होते। शिशिर आणि हेमंत ऋतूमध्ये कडाक्याच्या थंडीने शरीरात आणि हवेत रुक्षता जाणवत असते आणि ही रुक्षता कमी करण्यासाठी तीळ आणि गुळाचा वापर केला जातो। तीळ आणि गुळ यांनी शरीराचे तापमान नियंत्रित राखले जाते, कारण ती दोन्हीही गुणधर्माने स्निग्ध आहेत, उष्ण आहेत, रक्तवर्धक आहेत, बल्य आहेत आणि सांध्यांसाठीही उपयुक्त आहेत। तिळगुळापासून लाडू बनवले जातात आणि मराठीत याला म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला। याने एकमेकांमधील स्नेह वाढतो आणि आपुलकी देखील वाढते, म्हणून ही म्हणण्याची प्रथा आहे। आता आपण स्त्री जीवनाचे सार याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। स्त्री जीवनाचे सार, प्रत्येक स्त्री जीवनाचे सार तिलाच फक्त कळते, म्हणून तर ती एवढे संघर्षमय जीवन जगत असते। प्रत्येक स्त्री जीवनाचे सार हे वेगवेगळे असते, तरीही दुःख ती कधीच व्यक्त करत नसते। कितीही संकटे येऊ देत, स्त्री नेहमीही हसत खेळत असते। हेच तर खरे तिच्या जीवनाचे सार असते। मातृत्वाचा प्रवास म्हणाल तर ही खूपच आल्हाददायी आणि सुखद अशी बाब आहे। प्रत्येक स्त्रीस, विशेषतः विवाहितेस, मातृत्व प्राप्ती होणे ही तिच्या स्त्री जीवनाची पूर्तता करणारी बाब आहे असे वाटत असते आणि ते अगदी योग्यही आहे। गर्भधान होण्याच्या पूर्वीपासून ही तयारी सुरू होते आणि गर्भधान झाल्यानंतरही पूर्ण 9 महिने योग्य ती काळजी घेतली जाते। नैसर्गिकपणे सुलभ प्रसूती होण्यासाठी देखील योग्य ते उपाय केले जातात, उपाययोजना केली जाते आणि अशा ह्या 1 वर्षाच्या काळानंतर त्याचे रूपांतर एका गोंडस बाळामध्ये मिळते। हे जरी 100% खरं असलं तरी हा खडतर प्रवास खरं तर इथूनच सुरू होतो आणि हाच खरा मातृत्वाचा प्रवास आहे। हा मातृत्वाचा प्रवास कधीही न संपणारा आहे, परंतु तो खूप सुखद आणि आल्हाददायी आहे। खूप सुखद क्षण त्या मातेला या प्रवासामध्ये अनुभवायला मिळतात। आता आपण शतावरी सर्व वयोगटातील महिलांसाठी कशी उपयुक्त आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। शतावरी ही सर्व वयोगटातील महिलांसाठी म्हणजेच लहान मुलींपासून ते वृद्धावस्थेपर्यंत कशी उपयुक्त आहे, तर गर्भिणी अवस्थेमध्ये, गर्भाशयाच्या पोषणासाठी उपयुक्त आहे, सुतिकेवस्थेमध्ये, स्तन्यजननासाठी, दुधाच्या वाढीसाठी उपयुक्त आहे, वृद्धावस्थेमध्ये वयस्थापन करणारी आहे, रसायन आहे, बल्य आहे, हार्मोनल बॅलन्स करण्याचे काम शतावरी करते। आजकाल PCOD, PCOS हे आजार सगळ्यांनाच माहीत आहेत, तर ह्या आजारांमध्ये देखील हार्मोनल लेवल ह्या इम्बॅलन्स झालेल्या असतात। याच्यामध्ये इस्ट्रोजन लेवल बॅलन्स करण्याचे काम शतावरी ही उत्कृष्टरित्या करते। अशी ही शतावरी सर्व वयोगटातील महिलांसाठी खूपच उपयुक्त आहे। अशी ही शतावरी सगळ्या महिलांनी निश्चितच रोज घेण्याजोगी आहे आणि नित्य सेवनीय आहे। त्यामुळे सर्व महिलांना विनंती आहे की त्यांनी ह्या शतावरीचा नित्य वापर करावा। दूध पापेश्वर कंपनीने केलेल्या ह्या उपक्रमाबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करते आणि धन्यवाद।